प्रश्न क्रमांक 20,877 मंत्री महोदयांनी उत्तर जे दिलं त्याच्यामध्ये फक्त 3 उपप्रश्न निर्माण होतात। खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण प्राणी रक्षण म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा केला आणि त्याला 2014 मध्ये ही मंजुरी मिळाली। हा प्रश्न ज्या कारणाने उद्भवला आहे त्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे। मी शासनाचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आता पुरवणीमध्ये यासाठी 222 कोटी रुपयाची तरतूद केली। पण 3 गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याकडून उत्तर हवं आहे। एक की या भाकड गायी किंवा अशा पद्धतीचे जे गोवंश आहे त्यांच्यासाठी शासकीय जागांवर आपण कुरण विकसित करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम करू शकू का। नंबर 2, 1961 ला जनावरांची संख्या किती होती आणि आज जनावरांची संख्या किती आहे या आधारावर त्यांच्या चाऱ्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीने आपला विभाग काही कार्यवाही करणार आहे का। आणि नंबर 3, गोवंश रक्षणासाठी आपण 222 कोटी रुपये दिले, स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी रक्कम आहे, ही अभिनंदनीयच आहे। मुक्या जनावरांचा आशीर्वाद शासनाला निश्चितपणे लाभणार आहे। पण ज्या विषयावर हा प्रश्न उद्भवलाय तो की असे काही सीमांत गरीब शेतकरी आहेत का की ज्यांना जनावर पोसणं कठीण होतं, मग यासाठी आपण अशा विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी काही अजून गोवंश पालन पोषणासाठी काही कार्यक्रम करणार आहात का। सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो प्रश्न विचारले आहेत तिन्ही ते प्रश्न नसून चांगल्या सूचना आहेत आणि नक्कीच तीनही गोष्टींमध्ये सकारात्मक विचार करतोय। ऑलरेडी आपण कारवाई करतोय। जे भाकड जनावर आहेत त्यांच्या साठीच ही मुळामध्ये की गोवंश वाचवायचा असेल तर भाकड जनावर पाळणं शेतकऱ्याला कठीण होतं। त्यामुळे आपण एकमेव राज्य आहे जे एवढं अनुदान गोरक्षणासाठी देत आहे। देशामध्ये सर्वात नंबर 1 ला आपण देत आहोत। खूप चांगले ही प्रशंसनीय गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी जी शासकीय जमिनी आहे त्याच्यावर कुरण विकास करणं वगैरे हे कार्यक्रम आपल्या रुटीन प्रॅक्टिसेसमध्ये पण आपण करतो। आपण पावसाचा अंदाज घेऊन वगैरे चाऱ्याचं व्यवस्थापन करतो, त्याच्यामध्ये हे ऑलरेडी येतच आहे। त्यामुळे आपण भविष्यामध्ये आपण जे म्हणताय की शेतकऱ्यांना कठीण होतं एक वृद्ध जनावर पोषण करणं, पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे रिटायर हायकोर्ट जज आहेत जस्टिस तातेड यांची कमिटी होती, त्यांनी पूर्ण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे की दूध जरी दिलं, दूध देणारं जनावरच फक्त उपयोगात असतं असं नाही, तर जे गोवंश आहे त्यांचं शेण गोमूत्र याचा सुद्धा आपल्या शेतीवर खूप सकारात्मक परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणजे वाचवणं, त्यांना पालन पोषण करणं हे जरुरी आहे। तर त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा ह्याला अजून सुदृढ करण्याचाच मानस आहे। आता हा एकदा निर्णय घेतलाय तर ह्याच्यामध्ये काही मागे हटायचं कारण नाही। ह्याच्यामध्ये आणखी शेतकऱ्यांना कसं सहकार्य करता येईल त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत।